मंगळवारचे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. माघ अमावस्येच्या दिवशी मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते खगोलभ्यासक डॉ. कृ. सोमण यांनी सांगितले. नमस्कार. मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी माघ अमावस्येच्या दिवशी या वर्षातील पहिलं कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. परंतु हे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाहीये. त्यामुळे ग्रहणविषयक जे धार्मिक नियम पाळायचे असतात ते भारतातून पाळण्याची जरुरी नाही. हे कंकणाकृती सूर्यग्रहण आफ्रिका खंडाचा दक्षिण प्रदेश, दक्षिण अमेरिकेचा दक्षिण भाग, अंटार्क्टिका, अटलांटिक, प्रशांत आणि हिंदी महासागर येथून दिसणार आहे. अर्थात सूर्यग्रहण जरी दिसणार नसलं तरी पुढच्याच महिन्यात मंगळवारी 3 मार्चला फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होणारं चंद्रग्रहण हे मात्र भारतातून दिसणार आहे आणि हे भारतातून ग्रस्तोदित स्थितीत दिसणार आहे. ग्रस्तोदित स्थितीत म्हणजे काय तर ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार आहे. तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण 3 मार्च पाहायला विसरू नका. धन्यवाद. हे सूर्यग्रहण आफ्रिका खंडाचा दक्षिण प्रदेश, दक्षिण अमेरिकेचा दक्षिण प्रदेश, अंटार्क्टिका, अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर येथून दिसणार आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी मंगळवार 3 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण भारतातून ग्रस्तोदित स्थितीत दिसणार आहे. म्हणजे ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार असल्याचे डॉ. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारात चालकांकडून मद्य पार्टी. ठाणे महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच पालिका पदाधिकारी, आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहने उभी करण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. याच ठिकाणी उभ्या असलेल्या पालिकेच्या एका वाहनात 2 चालक मद्यप्राशन करत असल्याची बाब उघडकीस आली असून या चालकांना पत्रकारांनी हटकताच त्यातील एक चालक तेथून कार घेऊन पळून गेला. या घटनेची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेची नाचक्की झाली आहे. ठाणे महानगरपालिकेचे मुख्यालय पाचपाखाडी भागात असून महापालिकेची 3 मजली इमारत आहे. या इमारतीत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, नगर अभियंता, अभियंता, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यासह इतर प्रशासकीय कार्यालये आहेत. तसेच महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता, शिक्षण मंडळ तसेच इतर समिती पदाधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. पक्षाच्या गटनेत्यांचीही कार्यालये आहेत. ठाणे महानगरपालिका मुख्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार कचराळी तलावासमोर आहे. या प्रवेशद्वाराजवळच पालिका पदाधिकारी, आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहने उभी करण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी पालिकेचे एक वाहन उभे होते. त्यात 2 चालक मद्यपान करत असताना काही पत्रकारांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आणि त्यांना विचारणा केली. याच दरम्यान एका चालकाने वाहन वेगाने बाहेर काढून तेथून पळ काढला. यात महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराला वाहनाची धडक बसली असून सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. दुसऱ्या मद्यपी चालकाला तेथील सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले. घटनेची गंभीर दखल घेत आयुक्त सौरभ राव यांनी कारवाईचे निर्देश दिले असून या चालकाला मद्य तपासणीसाठी कळवा रुग्णालयात नेण्यात आले आहे. वाहनात मद्यपान करणारे 2 पैकी एक चालक ठाणे महापालिकेचे वाहन चालवितो, तर दुसरा चालक हा महानगरपालिकेने कंत्राटारामार्फत घेतलेल्या गाडीवर चालक असून या वाहनाचा वापर नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा हे करतात. त्यांच्या वाहनावरील चालक मद्य करताना आढळून आला आहे. वाहन चालकांकडून सुरू असलेल्या मद्यपार्टीबाबत अधिकाऱ्यांमधून संताप व्यक्त होत असून आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिल्याने पालिकेचा चालक निलंबित होण्याची शक्यता आहे, तर खासगी चालकावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संपूर्ण प्रकार कैद झाला असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे पालिका मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्था, वाहन वापराचे नियम आणि प्रशासकीय शिस्त यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून पुढील चौकशीमध्ये आणखी कोणाची जबाबदारी निश्चित होते का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट,
जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. ठाणे वाहतूक विभागाचा मानवतेचा अनोखा संदेश. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ठाणे वाहतूक विभागाने मानवतेचा अनोखा संदेश देत अवघ्या काही मिनिटांत ग्रीन कॉरिडॉर तयार करून एका रुग्णासाठी हृदय सुरक्षितपणे मुंबईत पोहोचवले. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालय ते मुंबईतील एका रुग्णालयात हृदय पोहोचवण्यासाठी ठाणे पोलिसांनी हे ग्रीन कॉरिडॉर तयार केले होते. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथून सायंकाळी 5:30 वाजता ब्रेन डेड रुग्णाचे हृदय मुंबईतील सर HN रिलायन्स फाउंडेशन रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णासाठी रवाना करण्यात आले. ठाणे ते मुंबई हा सुमारे 35.07 किलोमीटरचा प्रवास आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील ज्युपिटर हॉस्पिटल ते आनंदनगर टोल नाका हा 6.01 किलोमीटरचा टप्पा पार करण्यासाठी वाहतूक पोलिसांना 14 मिनिटांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र दक्ष नियोजन आणि अचूक अंमलबजावणीमुळे ठाणे वाहतूक शाखेच्या पथकाने हा टप्पा अवघ्या 8 मिनिटात पूर्ण करून हृदय वेळेत मुंबई हद्दीत रवाना केले. या ग्रीन कॉरिडॉरसाठी वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे कापूर बावडी, पोलीस निरीक्षक बारेला वागळे एस्टेट, पोलीस उपनिरीक्षक महाडिक नौपाडा तसेच पोलीस उपनिरीक्षक हिंगे, नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजित पारधी यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 25 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. नियंत्रण कक्षातून केलेल्या मार्गदर्शनानुसार ग्रीन कॉरिडॉरच्या संपूर्ण मार्गावर काटेकोर बंदोबस्त ठेवत वाहतूक सुरळीतपणे वळवण्यात आली. वेळेशी स्पर्धा करत जीव वाचवण्यासाठी केलेल्या या कामगिरीने पुन्हा एकदा ठाणे पोलीस दलाची तत्परता आणि संवेदनशीलता अधोरेखित झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. अयोध्या कॉम्प्लेक्समधील सदनिकेचे प्लास्टर अचानक कोसळले. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील किसननगर परिसरातील अयोध्या कॉम्प्लेक्स या इमारतीमधील एका सदनिकेच्या छताचे प्लास्टर रविवारी रात्री अचानक कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सदनिकेतील एका महिलेस किरकोळ दुखापत झाली आहे. वागळे इस्टेट येथील किसननगर नंबर 2 परिसरात अयोध्या कॉम्प्लेक्स ही 5 मजली इमारत आहे. अंदाजे 30 वर्ष ही जुनी इमारत आहे. या इमारतीच्या 5व्या मजल्यावरील संभाजी मोरे यांच्या सदनिकेच्या छताचा काही भाग अचानक कोसळला. ही घटना रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी रात्री 11:26 सुमारास घडली.
या सदनिकेत एकूण 6 व्यक्ती राहतात. घटनेत प्रेमा भोसल्या वयवर्ष 58 यांच्या डाव्या हाताला आणि उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वागळे प्रभाग समितीचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. वागळे प्रभाग समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभागाकडून कार्यवाही करण्याचे काम सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.